ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं काल 17 मे रोजी रात्री 11:30च्या सुमाराला दुःखद निधन झालं. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांची एक गाजलेली भयकथा, रहस्यकथा मी सादर करतोय. कथेचं नाव आहे लपाछपी. कथेचं नाव लपाछपी. लेखक रत्नाकर मतकरी. अभिवाचन प्रदीप खराडे. आम्ही तिघेजण आहोत. मोठा विल्कू, छोटा विल्कू आणि मी देखील विल्कूच आहे. आमचं तिघांचंही खरं नाव विलास, पण सगळे आम्हाला विल्कूच म्हणतात. आजीनं मला लाडानं माझा विल्कू तो असं म्हणायला सुरुवात केली, तेव्हा सगळे आता मला विल्कूच म्हणायला लागले. आणि ते दोघं, त्यांना कसं पडलं नाव हे तुम्ही विचाराल. विचारलं तर तुमची झाली. कारण अहो, आम्ही तिघे वेगळे नाहीच मुळी, एकत्र आहोत. आणि तरीही आम्ही तिघे जण आहोत. मोठा विल्कू, छोटा विल्कू आणि मी विल्कूच. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? तीच तर आमची गंमत आहे. एक गुपित आहे, जम्मत आहे, जम्माडी जम्मत. आम्हा तिघांचा तो एक खेळच आहे, लपाछपीचा. मी भोज्या असतो. छोटा विल्कू आला की मी मोठा विल्कू लपायला जातो. मोठा लपला की छोटा त्याला शोधून काढतो आणि तो सापडला की स्वतः लपून बसतो. लोकांना फक्त भोज्याच दिसतो. भोज्या म्हणजे मीच. आम्ही तिघे जण आहोत हे त्यांना ठाऊकच नाही. वयाने अर्थातच आम्ही सारखेच आहोत, पण मोठा दादागिरी करतो म्हणून मी त्याला मोठा म्हणतो. तर हा विल्कू एक नंबरचा डांबरट आहे. तो कशाला घाबरत नाही. भूताला नाही की काळोखाला नाही. आणि भयंकर हुशार. भराभर चालतं त्याचं डोकं. नाहीतर छोटा विल्कू एक नंबरचा रड्या. एकसारखी त्याला आपली भीती वाटते, नाहीतर लाज वाटते. आजी अजून त्याचे लहान बाळासारखे पापे काय घेते, लाड काय करते, आणि मुख्य म्हणजे त्यालाही ते आवडतं. लोकांनाही छोटा विल्कू आलेला आवडतो. मग ते मला म्हणतात, किती गोड आहे मुलगा, आणि गालगुच्चा घेतात. माझे गुलाबी गाल मग अधिकच लालबुंद होऊन जातात. माझे लालचुटूक ओठ आणि सदा न कदा पाण्याने भरल्यासारखे दिसणारे डोळे लोकांना भारीच आवडतात आणि मला जवळ घेतात. माझ्या डोळ्याकडे बघून म्हणतात, बिच्चारा, आई वेगळा पोरगा हो. हे ऐकलं की छोट्या विकूला रडू येतं. पण मोठा विकू कधीच रडत नाही. आजी देखील मला कितीदा जवळ घेऊन म्हणते, आई वेगळा पोरगा हो. ती सांगते की माझी आई माझ्या जन्माबरोबरच मरून गेली. खरंच मरून जातात म्हणजे काय होतं माणसाचं? मी एक मोठी म्हैस मरून गेलेली पाहिली. खूप वेळ ती आपली पडूनच होती. हालचाल नाही की काही नाही. आणि कोणी तिला टोचून उठवायचा प्रयत्न देखील केला नाही. मग लोक आले आणि तिला घेऊन गेले. मला वाटायचं
की आई पण अशीच पडून राहिली असेल बराच वेळ. मग लोक तिला घेऊन गेले असतील. कुठं घेऊन गेले असतील? एक दिवस मला कळलं मेलेल्यांना कुठे नेतात ते. सोनाराचा जना मोठा चौकस होता. त्यानंच मला सांगितलं. तो म्हणाला, माणसं मेल्यानंतर त्यांना जाळतात. मी पटकन बोलून गेलो, छट, असं कसं शक्य आहे? जाळलं म्हणजे माणसं मरणार नाहीत का ती? हे आपलं असंच आजीचं ऐकलेलं. ती सकाळी स्टोव पेटवताना जवळ गेली की म्हणायची, लांब हो, भाजून मरशील. मग काकडा घासलेटात बुडवायची आणि त्याला काडी लावायची. काकडा भपकन पेट घ्यायचा. जना हसला आणि म्हणाला, वेडाचेस बे तू. अरे, एकदा मेलेला माणूस परत कसा मरेल? मग त्यानं मला एकदा गुपचूप स्मशानात नेलं आणि तेथे चितेवर ठेवलेल्या माणसांना जाळलेलं दाखवलं. तरीही त्या मेलेल्या माणसांना जळताना कसं वाटलं असेल हे मला कळलंच नाही. जना म्हणाला, मेल्यानंतर काही वाटत बिटत नाही, सगळंच बंद. आई अशीच बंद होऊन गेली असेल असं मला वाटायचं. एकदा मी एक मांजराचं पिल्लू पाण्यात पडून मेलेलं पाहिलं, कुठेतरी गटारात. पाणी थोडंसंच होतं आणि त्या मेलेल्या पिल्लावरून सावकाश वाहत होतं. पिल्लू एका कडेला अडकून बसलं होतं, त्यामुळे ते पाण्याबरोबर वाहतही नव्हतं. पण पाण्याच्या धक्क्याबरोबर त्याचं चिमुकलं शरीर मागं पुढं हलायचं. मी ते जनाला दाखवलं आणि विचारलं, बघ मेलेलं मांजर कसं हलतं ते. वेडा रे वेडा, ते काय आपणहून हलतंय का? ते झिजून झिजून जाईल, पण त्याला हरता येणार नाही. अरे, ते मेलंय पाण्यात घुसमटून. घुसमटून म्हणजे गुदमरलं, श्वास घेता येईनासा झाला. आपण जर का एखाद्या बंद पेटीत बसलो तर आपल्याला श्वास घेता येणार नाही, आपण पण मरून जाऊ. मी विचारात पडलो, मरून गेल्यावर आपल्याला काय वाटेल? आईला काय वाटलं असेल मरताना, मेल्यावर? मेल्यावर बहुधा काहीच वाटलं नसेल. पाण्याबरोबर मागे पुढे होणाऱ्या त्या मांजराच्या पिल्लाला कुठे काय वाटत होतं? मेलेल्यांना काही वाटत नाही, वाटलं तर सांगता येत नाही, काहीच करता येत नाही. म्हणजे मेलेल्या लोकांना मुळीच घाबरायला नको. ते आपल्याला काहीच करू शकत नाहीत. आई मेल्यामुळे माझा एक फायदा झाला. मला आजीकडे राहायला मिळालं, शहाडला. त्याची काय मजा झाली की माझ्या जन्माबरोबरच माझी आई वारली. म्हणून माझ्या अण्णांच्या डोक्यानं घेतलं की मीच आईला मारलं. अण्णा म्हणजे माझे वडील. एखाद्याला मारायचं म्हणजे काय प्रकार असेल? आणि म्हणे मी मारलं, अगदी जन्मानंतर थोड्या वेळात. एखाद्या तान्ह्या बाळाला सुद्धा कुणाला तरी मारता येतं म्हणायचं. मी आईला मारलं होतंच की, म्हणजे निदान अण्णा तरी तसं म्हणायचे. तर अण्णा माझ्यावर भयंकर संतापले. आईला मारणाऱ्या मुलाचं मला तोंड देखील बघायचं नाही असं म्हणाले आणि मला इथेच आजीकडे टाकून चालते झाले. हे सगळं नंतर मला आजीनं सांगितलं. सांगताना तिच्या डोळ्यात चक्क पाणी आलं. नंतर अण्णांचा माझ्यावरचा राग थोडा कमी झाला कदाचित. ते इथं शहाडला आले असताना सगळा वेळ छोटा विलकूच आलेला होता म्हणून असेल कदाचित. पण ते मला मुंबईला न्यायला तयार झाले, म्हणजे त्याच तयारीनं ते आले होते. पण आजी म्हणाली, राहू दे अजून माझ्याकडे, लहान आहे पोरग, तिकडे त्याची आबाळ होईल. तशी अण्णा मला न घेताच परत गेले.
त्यावेळी मला मजाच वाटली. शहाड छोटंसं गाव आहे, पण मस्ती करायला खूप छान. मी शाळेत जायचो, पण सक्ती नव्हती. रात्री लवकर झोपून जावं, सकाळी वाटेल तितका वेळ लोळत पडावं, मित्र जमवून खूप गंमत जम्मत करावी आणि आजीनं लाडानं दिलेला चांगला चुंगला खाऊ चिक्कार खावा. आजी कधीच रागवत नसे माझ्यावर. तिला थोडा राग येतोय असा संशय जरी मला आला तरी माझे डोळे भरून यायचे. ती मला लगेच विरघळून पोटाशी धरायची आणि वर साखर पेरलेली साय नाहीतर राजगिऱ्याची वडी द्यायची. काही नसलंच तर काहीतरी खायला द्यायची. अण्णा येऊन गेले त्याला 2 वर्ष झाली होती. अण्णा परत फिरकलेच नाहीत. मला वाटलं माझी कटकट आयतीच टळली म्हणून ते खुश झाले असतील. पण आता मला शहाडचा कंटाळा आलाय. मला खरं म्हणजे मुंबईला जायचंय, अण्णांकडे. मुंबई म्हणजे खूप गंमत असते म्हणे. आमच्या घरापलीकडचा मोडकरांचा राघव मला सांगायचा. तो मुंबईला 2 महिने राहून आला होता. मुंबईतले मोठे मोठे रस्ते, दुकानं, मोटारी, सिनेमा सगळ्याचं तो वर्णन करत होता. नाहीतर आमचं अंधार शहाड. संध्याकाळ झाली की नुसतं चिडीत चूप व्हायचं. जिकडे तिकडे काळोख पसरायचा. अंधाऱ्या सावल्या आणि त्यात किरकिरणारे रातकिडे. बस, आपण बुवा मुंबईला जाणारच, मोठा विलकू मला म्हणाला. पण कसं, मी विचारलं. मोठ्या विलकूने फक्त डोळे मिचकवले. काय रे, स्वतःशीच बडबड करतो का काय तू? मोडकरांचा राघव म्हणाला आणि जोरजोराने हसायला लागला. हे विलकू वेडा झाला म्हणून टाळ्या पेटायला लागला. मला त्याचा असा संताप आला. पण काय करणार, मी मोठ्या विलकूशी बोलत होतो हे काही मला त्याला सांगता आलं नसतं. आणि सांगितलं असतं तरी त्याला ते मुळीच समजलं नसतं. आणि शिवाय ते आमचं गुपित होतं. पण या चोमड्या राघवला कधीतरी धडा शिकवलाच पाहिजे, मोठा विलकू फणफणतच म्हणाला. फारच हुशारी करतो लेकाचा. मी त्याला कसंबसं गप्प बसवलं. पण मोठा विलकू असा चटकन गप्प बसणारा नव्हता. तो दररोज मला आठवण करून द्यायचा. राघवचं काय करायचं. राघव शाळेतच माझ्या वर्गात होता. अभ्यासात खूप हुशार होता. त्याचा नंबर माझ्या वरती असायचा. पण त्यासाठी तो खूपच आखडायचा. प्रत्येकाला हुशारी दाखवायचा. मास्तरांच्या पुढे पुढे करायचं. मला हे अजिबात आवडायचं नाही. पण मला काहीच बोलता यायचं नाही. त्यातून तो राहायला आमच्या घराच्या अगदीच जवळ, मागच्या बाजूला. त्यामुळे दुपारी खेळायला तो आमच्या इथं यायचा. त्याच्या घरात चिक्कार माणसं होती. म्हणून सुट्टीच्या दिवशी दुपार झाली म्हणजे जेवून हातावर पाणी पडल्याबरोबर तो आमच्या घरी यायचा. आमचं घर कमालीचं मोठं होतं आणि त्यात आम्ही दोघंच राहायचो, मी आणि आजी. घरात फिरून पाय दुखतात अशी तक्रार आजी करायची. इतकं आमचं घर मोठं होतं. अंगण, ओटा, देवघर आणि चिक्कार खण, शिवाय वरती माडी. माडीवर अगदी एका टोकाला अडगळीची खोली होती. अडगळीच्या खोलीत काय काय गमती जमती होत्या. काय पाहिजे ते तिथे पडलेलं असायचं. फुटकी गळकी भांडी, गंजलेल्या ट्रंका, एक लाकडी पाळणा, 2 आगडबंब लाकडी पेट्या, फाटकी पुस्तकं, सगळ्यावर धुळीचा जाड थर पसरला होता आणि कोपऱ्या कोपऱ्यात कोळीष्टक लोंबत होती. तसं आमचं सगळंच घर इतकं जुनाटच होतं. भिंती उखणलेल्या, पायऱ्या तुटलेल्या, वापर नसल्यामुळे खोल्या तशाच धुळीनं भरून गेलेल्या होत्या. कौलांमधून गवत वाढलेलं होतं.
गावाच्या वेशीवर एक पांढऱ्या जटा लांबत असलेली एक थेरडी बसायचं. तिच्यासारखंच आमचं घर बाहेरून दिसायचं. आत दिवसा देखील काळोख असायचा आणि संध्याकाळी एखाद दोन त्या थेरड्या वेडीचे डोळे लुकलुकल्यासारखे चमकायचे. पण लपाछपी खेळायला काय मस्त जागा होती. लपायला पाहिजे तेवढी ठिकाणं आणि काळोख, आणि शिवाय जागोजागी दार. एका बाजूनी पळावं आणि खुशाल दुसऱ्या बाजूनी प्रगट व्हावं. सुट्टीच्या दिवशी आम्ही चिकार मजेत लपाछपी खेळत असू. खूप आरडाओरडा, धावाधाव, हसणं, खिंदणं, कमालीची गंमत यायची. आमचा कंपू ठरलेला होता. मुलं मुली मिळून 8-10 जण होतो आम्ही. त्यातच मोडकरांचा राघव पण होता. एके दिवशी काय गंमत झाली, आम्ही खेळत असताना मोठा विल्कू आला. दावतरांच्या मंजूवर राज्य आलं होतं. मैनीने तिचे डोळे झाकले. आम्ही बाकीचे सगळे लपायला गेलो. सगळे लपायला जागा शोधत असतानाच मोठा विल्कू माझ्या कानात कुजबुजला. राघवची गंमत करूयात का? नको विल्कू, उगाच काहीतरी करू नकोस, राघवची आई रागवेल. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण मोठा विल्कू माझा ऐकणार नव्हता. तो कुणाचंच कधी ऐकत नसे आणि मलाही ते ठाऊकच होतं. तो नुसता हसला आणि म्हणाला, तुला आठवतंय आज सकाळी शाळेत तो काय सांगत होता तुझ्याविषयी? मला आठवत होतंच. सकाळी मुलांचा घोळका जमवून तो त्यांना माझ्याविषयी हलक्या आवाजात काहीतरी सांगत होता. ते सगळे माझ्याकडे बघून हसत होते, कुजबुजत होते. बहुधा तो त्यांना सांगत होता की विल्कूला वेड लागलंय आणि तो स्वतःशीच बोलतोय. का त्याला आम्हा तिघा विल्कूंचं गुपित समजलंय. आपलं गुपित कोणालाच कळता कामा नये, मोठा विकू म्हणाला. मी नुसती बावटासारखी मान डोलवली. मोठा विल्कू राघव जवळ गेला. राघव लपण्यासाठी जागा शोधण्याच्या गडबडीत होता. मोठा विल्कू म्हणाला, इकडे ये, तुला मस्त जागा दाखवतो लपायला. राघव खिदळतच त्याच्याबरोबर गेला. दोघेजण माडीवर गेले. पलीकडच्या खोलीत अडगळीच्या. काय मस्त जागा आहे, राघव आनंदाने ओरडला. इकडे बघ, एक गंमत आहे, मोठा विल्कू म्हणाला. त्यानं तिथल्या अडगळीतली एक मोठी लाकडी पेटी उघडली. तिच्या झाकणाचा कर्र असा आवाज झाला. खोलीतल्या शांततेने तो केवढा तरी वाटला. बस आत लवकर, कुणाला पत्ता लागायचा नाही तुझा, तू बिलकुल सापडायचा नाही, मोठ्या विल्कूनं सांगितलं. राघव खिदळतच पेटीत जाऊन बसला. मोठ्या विल्कूनं पेटीचं झाकण लावून घेतलं. एवढ्यात खोलीच्या दारात कुणाची तरी चाहूल लागली. कोण आहे? मोठ्या विल्कूनं विचारलं. उत्तर मिळालं नाही. जवळच एक मोठा खिळा पडला होता. कधीपासून तो तिथे होता कोण जाणे. पार गंजून गेला होता. मोठ्या विल्कूनं तो पेटीच्या कडीत अडकवून टाकला आणि तो माडीवरून खाली आला. मी जेमतेम दारामागे लपलो. एवढ्यात सुट्ट्यो झालं. मी पटकन सापडलो. दावतरांच्या मंजूने एकेकाला पटापट शोधून काढलं. सापडले नाहीत फक्त दोघे. एक सोनारांचा जना आणि दुसरा राघव. मंजी दोघांना कसून शोध घेऊ लागली. गड्या गड्या येऊ नकोस, गड्या गड्या ये, असं 100 वेळा झालं.
तेवढ्यात मंजीची नजर चुकून जना कुठूनसा आला आणि बोज्याला शिवला. राहता राहिला राघव. कितीतरी वेळ तो येईनाच. सर्वांना माहीत होत्या तेवढ्या जागा शोधल्या, पण राघव सापडलाच नाही. सगळे त्याला हाका मारून दमले. बाहेर ये, तुला पकडणार नाही, असं वचन देखील मंजीनं मोठ्या मोठ्यानं ओरडून दिलं. अगदी शपथ सुद्धा घेतली, पण ज्याचं नाव ते राघव काही बाहेर आला नाही. शेवटी सगळे कंटाळले. राघव न सांगता खेळ अर्धवट टाकून घरी गेला असणार म्हणून त्याच्यावर रागवले. पुन्हा त्याला कधी खेळायला घ्यायचं नाही असं सर्वांनी ठरवून टाकलं. संध्याकाळी जेव्हा मुलं घरोघरी गेली तेव्हा मी मोठ्या विल्कूला बाजूला घेऊन विचारलं, मोठा विल्कू, राघव निघाला असेल का रे पेटीतून? मॅडचेस, निघेल कसा? पेटीला बाहेरून कडी लावली आहे, खिळा लावून जाम बंद केली आहे, मोठा विल्कू म्हणाला. पण तो ओरडला कसा नाही? ओरडला असेल, आपल्याला काय माहिती. बंद पेटीतून ओरडलेलं बाहेर ऐकू येतं का? आणि आलं समजा थोडंसं, तरी त्या पलीकडच्या खोलीतलं माडीवरून खाली कसं ऐकू येणार सांग? तर अशी गंमत झाली होती. राघव पेटीच्या बाहेर येऊ शकणार नव्हता. तो कधीच मरून गेला असेल, मोठा विल्कू नाक खाजवत म्हणाला. गुदमरून. म्हणजे ते मांजर श्वास घेता आलं नाही म्हणून मेलं तसं? म्हणजे राघव मला कधी चिडवणार नाही, माझ्याकडे बोट दाखवून हलक्या आवाजात कुजबुजणार नाही, मला वेडा म्हणणार नाही, येता जाता हुशारी करणार नाही? अर्थातच नाही, मोठ्या विल्कूनं उत्तर दिलं. मेलेली माणसं काहीच करू शकत नाहीत, तो खांदे उडवत म्हणाला. माझ्या आईसारखी, त्या मांजराच्या पिल्लासारखी, पाण्यात मागे पुढे हिलकावे खाणाऱ्या आणि त्या प्रेतासारखी, एवढी आग लागली, चटके बसले तरी हाय देखील न करणाऱ्या प्रेतासारखी. मला खूप मोकळं वाटलं. उद्या शाळेत आपल्याला कोणी चिडवणार नाही अशी खात्री असली की मस्त वाटतं, नाही? तू छान आहेस मोठा विल्कू, मी त्याला मिठी मारून म्हटलं. इतका चांगला आहेस तू, तू मला खूप खूप आवडतोस. मोठा विल्कू नुसता हसला. रात्री मोडकरांकडे एकच गोंधळ उडाला. मंडळी कंदील घेऊन, टॉर्च घेऊन निरनिराळ्या दिशांनी निघालेली दिसली. बहुतेक ती राघवला शोधत असावीत. मी थोड्या वेळ ओट्यावरच अंधारात त्यांची गंमत पाहत उभा राहिलो. मग त्यांच्यापैकी दोघेजण आमच्याच घराच्या दिशेने येऊ लागले. तेव्हा मी घरात जाऊन परवाचा म्हणायला बसलो. कान मात्र त्या मंडळींची चाहूल घेत होते. मंडळी आत आली, आजीकडे चौकशी करू लागली. बोलण्यात माझं नाव आलं तेव्हा मी परवच्या थांबवला. एवढ्यात आजीनंच मला बोलवलं. विल्कू, बाळा यांच्या राघवला पाहिलास का रे तू? आजीनं विचारलं. मी काय उत्तर देतो याकडे त्या मंडळींचं लक्ष लागून राहिलं होतं. दुपारी पाहिलं होतं मी, लपाछपी खेळताना, मी म्हटलं. तो मध्येच निघून गेला असं सगळी मुलं सांगतात. त्यांच्यापैकी राघवचा मोठा भाऊ म्हणाला. सापडला की कळवा बरं आम्हाला. आजीनं त्यांची बोळवण केली. काहीतरी मेला जीवाला घोर, ती पुटपुटली.
मी शांतपणे देवासमोर जाऊन बसलो आणि शुभं करोती कल्याणम म्हणू लागलो. रात्रभर मोडकरांची माणसं राघवला शोधतच होती. सगळ्या गावभर ती पाहून आली. विहिरी डव बघून झाले. पोलीस स्टेशनवरही वर्दी दिली. पण राघव अर्थातच मिळाला नाही. राघवची आई वेड्यासारखी त्याला हाक मारत राहिली, पण राघव उत्तर देऊ शकला नाही. त्याला आता काहीच करणं शक्य नव्हतं. नुसतं बसून राहायचं लाकडी पेटाऱ्यात. मध्यरात्री एक भानगड झाली. मोठा विलकू गेला आणि छोटा विलकू आला. माझ्याकडून अर्थातच त्याला सगळा प्रकार समजला आणि एकदम तो आपला भीतीनं लटलट कापायला लागला. रात्री मध्येच एकदा बाहेर जावं लागायचं. त्यानिमित्तानं मी त्याला बाहेर घेऊन गेलो. त्याची खूप समजूत घातली. तो कसाबसा शांत झाला. आम्ही येऊन झोपलो. मध्येच छोट्या विलकूला जाग आली. मला म्हणाला, आई काही माडीवरून कोणीतरी खाली उतरून येतंय. तो नक्कीच राघव असेल. मी त्याच्या बडबडीकडे लक्ष दिलं नाही. उलट त्याला बजावून ठेवलं. हे बघ, अरे मेलेली माणसं माडीवरून खाली उतरू शकत नाहीत, हे तुला चांगलं माहिती आहे. तरी थोड्या वेळानं पुन्हा त्यानं मला उठवलं आणि म्हणाला, अरे वरती पेटीचं झाकण उघडल्याचं मला ऐकू आलं. कर्र असा आवाज आलाय. क्षणभर मला ते खरंच वाटलं. दुसऱ्याच क्षणी मला माझ्या वेडेपणाचं हसू आलं. राघवला पेटीचं झाकण उघडता आलं असतं तर तो इतक्या वेळ थांबला असता का? आणि इतक्या दूरच्या खोलीतला कर्र असा आवाज इथवर ऐकू येणं शक्य होतं का? शेवटी मी छोट्या बिलकुला दम भरला. हे बघ, राघव आता जिवंत नाही, तेव्हा आपल्याला काहीही करता येत नाही. आणि तुला जे काही ऐकू येतं ना, ते सगळे निव्वळ भास आहेत. राघव आता कायमचा त्या पेटाऱ्यात पडून राहणार. कुणालाही तो तिथं आहे हे कळायचं नाही. तू मात्र घाबरू नकोस आणि काहीतरी बडबडू नकोस, नाहीतर सगळ्या लोकांना हे कळल्याशिवाय राहणार नाही. मी इतकी समजूत घातली तेव्हा तो थोडाफार हुशारला. दिवसभरात त्याला फारशी भीती वाटली नाही. मोडकर मंडळींचा शोध चालूच होता. मोडकरबाई एकसारख्या उरबडवून रडत होत्या. काय गंमत आहे पहा. राघवला आई होती तर आता राघवच नव्हता. मी होतो पण माझ्यासाठी रडायला आईच नव्हती. म्हणा, मला आई कशाला हवी होती? मला मोठा विलकू होता आणि छोटा विलकू देखील होता. मग आई हवीच कशाला? तो सबंध दिवस मी मोठ्या विलकूची वाट पाहिली, पण तो आलाच नाही. रड्या छोटा विलकू मात्र दिवसभर माझ्याबरोबर होता. त्याची भीती थोडीशी कमी झाली होती खरी, पण तरीही कटकट चालूच होती. दुसऱ्या रात्री देखील तो नीटसा झोपलाच नाही. मला त्याची काळजी वाटायला लागली. मी एकसारखा मोठ्या विलकूची वाट पाहायला लागलो. तो यायच्या आतच छोट्या विलकूने कुठेतरी बोलून घोटाळा केला तर? आजीने एक दोन वेळा विचारलंच, काय रे विलकू, बरं वाटत नाही का? तोंड खूप उतरलेलं दिसतंय तुझं. मी छोट्या विलकूला तोंड बंद करायला लावलं, अगदी गच्चमपैकी. मग आजीच पुढे म्हणाली, साहजिक आहे म्हणा, तुझ्याशी रोज रोज खेळणारा मुलगा एकाएकी गेला म्हणजे तुला वाईट वाटल्याशिवाय थोडंच राहणार आहे. काय झालं असेल बापड्याचं? पडला असेल कुठेतरी. मला जवळ घेऊन ती म्हणाली, तू सांभाळून राहावं जीवाला, जाऊ नकोस पाण्या पिण्याजवळ. तशी छोट्या विलकूचे डोळे पाण्याने भरून आले. रड्या कुठला.
पण लोकांना आवडतात असली रडवी मुलं. आजीनं लगेच त्याला उगी उगी म्हणून थोपटलं. तिसऱ्या दिवशी एकदम लफडत झालं. सोनारांचा जना मला हळूच म्हणाला, काय रे विलकू, तुम्ही माडीवरच्या अडगळीच्या खोलीत त्या लाकडी पेटाऱ्यात काय ठेवलंय रे? त्याचा प्रश्न ऐकला आणि माझ्या अंगावर शहारे आले. कुठला पेटारा? मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. तो रे, त्या दिवशी आपण नाही का लपाछपी खेळत होतो तेव्हा नाही का राघव गेला त्या दिवशी रे, तेव्हा तू ती पेटी उघडली होतीस. नाही म्हणू नकोस हा, मी पाहिलं तुला ती बंद करताना. अच्छा, म्हणजे कुणीतरी येऊन गेल्याचा भास झाला होता. तो खराच होता तर. हा चोमडा जना त्यावेळी वरती आला होता. त्या पेटीत काय ठेवता तुम्ही? खडे, अचानक उत्तर आलं. मी चकित झालो. हो, मोठा विलकू आला होता. मला हायसं वाटलं. 2 दिवस वाट पाहिल्यानंतर आज कुठं मोठा विलकू हजर झाला होता. कसले खडे? जनानं बावळटसारखं विचारलं. तुला माहित नाही? मोठा विलकू सहजपणे म्हणाला. आपलं ते औदुंबराचं झाड आहे ना, ते डोहाजवळ, त्याच्या मुळाशी चिक्कार रंगीत खडे असतात. खूप किंमत येते त्याची. मी जमवतोय ते. चिक्कार जमले की मुंबईला अण्णांकडे पाठवून देणार. पुष्कळ पैसे जमतील. मी थक्क होऊन ऐकत राहिलो. थापा देखील इतक्या सुंदर सुचतात मोठ्या विलकूला. आता एवढं सगळं सांगितल्यावर काय बिशाद आहे जनाला संशय घेण्याची. पण जना तो जनाच. तो म्हणाला, मला दाखवशील पेटीतले खडे? हो. मोठा विलकू हे देखील अगदी सहज सांगून गेला. आत्ताच दाखवतो, नाहीतर माझी वेळ झालीच आहे. औदुंबराकडून खडे आणायची. तूही चल हवं तर माझ्या बरोबर. सुटलो म्हणजे पेटी खरोखरच उघडून दाखवायला नको. मात्र जना, लक्षात ठेव, कुणाकुणाला सांगायचं नाही बरं. मोठ्या विलकूनं ताकीद दिली. आपलं दोघांचंच गुपित. तुला हवे तर घे खडे, पण आणखीन कोणाला कळलं तर आपल्या वाट्याला काहीच शिल्लक राहायचं नाही. नाही रे, कुणाला सांगत नाही, आई शपथ. जनानं कबूल केलं आणि तो औदुंबराकडे जायला तयार झाला. संध्याकाळच्या सावल्या आता दाटायला लागल्या होत्या. सगळीकडे आता शांत शांत झालं होतं. लांबवर कुठंतरी घरी परतणाऱ्या गुरांना दिलेल्या हाळ्या ऐकू येत होत्या तेवढंच. औदुंबर पाण्यात पाय पसरून बसला होता. त्याच्या बाजूला एक लहानशी घळी तयार झाली होती. दोन्ही बाजूंना कपाऱ्या होत्या आणि मध्ये एक डोह तयार झाला होता. डोह बऱ्यापैकी खोल होता. आता काळोख पडू लागल्यामुळे त्याचं हिरवगार पाणी काळकुट्ट दिसायला लागलं होतं. इथं आहेत बघ खडे, माझ्या मागून सावकाशी ये, मोठा विलकू म्हणाला. तोल सांभाळत जना त्याच्या मागून गेला. मोठा विलकू खाली बसला, औदुंबराच्या एका जाडजूड मुळाला धरून. त्याच्या पलीकडे कपारी तुटली होती आणि काळभोर पाणी खालून वाहताना दिसत होतं. जना देखील खाली बसला. या मुळाखालची माती उकर, मोठा विलकू म्हणाला. जना माती उकरू लागला. मोठा विलकू उठून उभा राहिला, अगदी सहजपणे, पण जोरात त्याने एक जनाला धक्का दिला. जना बसल्या बसल्याच कोलमडला
आणि कपारीवरून तो थेट डोहात कोसळला. त्याला किंकाळी मारायला देखील वेळ मिळाला नाही. मोठा विलकू कपारीच्या टोकाशी गेला आणि औदुंबराच्या आधारानं त्यानं हळूच वाकून बघितलं. काळ्याभोर पाण्यात तरंग दिसत होते. तेवढंच. बस, हात झटकीत तो मला म्हणाला, आता कोणालाच कळायचं नाही की आपल्या त्या पेट्यारात काय आहे. बरोबर. आता तो गेला, बुडाला. पाण्याबरोबर त्याचं शरीर आता हेलकावे खात राहील, त्या मांजराच्या पिलासारखं. तो मेला. आता तो बोलणार नाही, कुणाला काही सांगणार नाही की आपण विलकूला पेटीत बंद करताना पाहिलंय. ते कुणालाच कळून चालायचं नाही. आता काळोख फारच दाटला होता. अशा काळोखातून डोहाजवळून जाताना कुणालाही भीतीच वाटली असती. पण मोठ्या विलकूला भीती ही गोष्ट माहितीच नव्हती. मी घरी आलो तेव्हा चिक्कार उशीर झाला होता. आजी नक्कीच काळजीत पडली असणार. दिवे लागण्याच्या वेळी मी घरात नसलो की आजीच्या जीवाची काय घालमेल होत असे ते मला माहिती होतं. पण घरात पाऊल टाकलं तर काय, सगळीकडे सामसूम. घरात दिवा सुद्धा लावलेला नव्हता. मी तडक स्वयंपाकघराकडे धावलो. सगळे खण धुंडाळले, पण आजीचा पत्ताच नव्हता. गेली कुठं आजी? मला घरी परतायला उशीर झाला म्हणून मला शोधायला बाहेर पडली की काही? मी पुन्हा सगळीकडे पाहिलं. माझघर, सोपा, मधली खोली, देवघर. खालीचे नाहीच. आणि माडीवर? मी तसाच पळत पळत वर गेलो, थेट अडगळीच्या खोलीपर्यंत. आणि जे दिसलं त्यानं मी 3 फूट वरती उडालो. अडगळीच्या खोलीत आजी स्तब्ध उभी होती आणि तिच्या समोर तो लाकडी पेटारा होता. तोच. त्याचं झाकण उघडलेलं होतं आणि आतल्या सामानाकडे आजी डोळे फाडफाडून बघत होती. आवाज करू नकोस, मोठा विलकू येऊन अचानक मला म्हणाला. आजीनं मला पाहण्याच्या आत आम्ही पाय न वाजवता खाली आलो. आता काय करायचं? मी मोठ्या विलकूला विचारलं. तो काहीच बोलला नाही. तसाच स्वयंपाकघरात गेला आणि पळत पळत परत आला. त्याच्या हातात रॉकेलची बाटली होती. भराभर तो माडीच्या पायऱ्यांवर रॉकेल ओतत सुटला आणि तसाच परत खाली आला. काडी पेटवली आणि रॉकेलला लावली. लाकडी पायऱ्यांनी धडाडून पेट घेतला. माडी पुरती पेटल्याची खात्री होताच मोठा विलकू घराबाहेर पडला. रडत रडत मोडकरांच्या घरापाशी पोचला. तो छोटा विलकू. आग आग असं ओरडत तो धापा टाकीत होता. हुंक्यातून त्याचं बोलणं समजून लोक घरापाशी आले. तोवर माडीची राख रांगोळी झाली होती आणि घराच्या उरलेल्या भागात आग पसरू लागली होती. मोंडकरबाई छोट्या विलकूला जवळ घेऊन कुरवाळत होत्या. राघवच्या आठवणीनं त्यांना हुंदके आवरत नव्हते. छोट्या विलकूला पोटाशी धरून त्या पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, आई वेगळं, गरीब पोर. आता तर बापड्याची आजी देखील गेली, बिचारा. कसं होणार आहे? पण त्या रात्री मोठा विलकू विलक्षण खुशीत होता. आता उद्या अण्णांना यावंच लागणार होतं. त्याला मुंबईला घेऊन जावंच लागणार होतं.
शहाडसारख्या छोट्या गावात करून करून काय करणार. मोठ्या विल्कोच्या हुशारीला आता खरा वाव होता तो मुंबईतच.